अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी कोण? महापौरांच्या निर्णयाकडे सर्वांचं लागले लक्ष. दत्ता कावरे यांची महापौर ज्योती गाडे यांच्याशी भेट, बोराटेंच्या नियुक्तीची मागणी. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनं सत्ता स्थापन झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेते पदावरनं राजकीय हालचालींना वेग आलाय. शहरामध्ये विरोधी बाकावर बसणाऱ्या शिवसेना शिंदे गटानं आपला अधिकृत दावा मांडत महापौरांकडे निवेदन सादर केले. शिवसेना शिंदे गटाचे गटनेते दत्तात्रय कावरे यांनी महापौर ज्योती गाडे यांची भेट घेऊन ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र महापौरांना ते देण्यात आले असून महापौरांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी बोलताना शिवसेना गटनेते दत्तात्रय कावरे म्हणाले की वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पक्षाच्या सूचनेनुसार बाळासाहेब बोराटे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी सुचवण्यात आले. त्याबाबतचे पत्र माननीय महापौरांना देण्यात आलं असून त्याचप्रमाणे निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. दरम्यान महापौर ज्योती गाडे या विरोधी पक्षनेते पदाबाबत कोणता निर्णय घेतात याकडे नगर राजकारणासह सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं असून आगामी काळातील महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे या निर्णयावर अवलंबून असणार आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.